ऑलिम्पिक प्रोडक्शन आणि वर्षाराणी सहज सभेने सादर करीत आहेत एक बालनाट्य क्षितिजाच्या पलीकडे. लेखक भूपेंद्र देशपांडे, दिग्दर्शिका वर्षाराणी, बाल एकांकिका क्षितिजाच्या पलीकडे. हाय मॉम, कशी आहे? बरी. अगं, बरी म्हणजे चांगली आहे. मी तिला सोडून आणि तो पपड्या, तो तर काय सकाळ संध्याकाळ जंगलात. फॉरेस्ट ऑफिसर आहेत ना बाहेर, मग नको करायला जंगलात. मी हट्ट केला पपड्याकडे जायचंय म्हणून, पण आता मला कंटाळा आलाय आणि सुरुवातीचे थोडे दिवस इथे रुळेपर्यंत बोर होणार ना. तसे बऱ्यापैकी मित्र झाले आहेत माझे, पण त्यातूनही एक माझा विशेष फ्रेंड. विशेष म्हणजे अगं त्याला विशेषच म्हणतात. त्याचं नाव तर मीच ठेवलंय, स्कॉलर. अगं सगळे त्याला वेड्यासारखे ठोंब्या म्हणून हाक मारायचे. मला ते अजिबात आवडलं नाही. मी तर चक्क त्याचा स्कॉलरच केला. अगं ठोंब्या काय ठोंब्या असं कुणाला म्हणायचं असतं का? पण ती लोक त्याला तसंच म्हणायचे, ठोंब्या. ठोंब्या रे ठोंब्या, गव्हाच्या ओंब्या. 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 बाल कलाकार अनन्या पोवळे, सखी पार्थ सोडतकर, ठोंब्या उर्फ स्कॉलर, मेधांश गुजराती, बोबड्या उर्फ मधुर, हर्षित वेंगुर्लेकर, दादा, हार्दिका मिरकर, गोंद्या, दुर्वा दळवी, सूर्या, आरती निकम, आई. ठोंब्या रे ठोंब्या, गव्हाच्या ओंब्या. ठोंब्या रे ठोंब्या, गव्हाच्या ओंब्या. काय चाललंय काय तुमचं? व्हॉट नॉनसेन्स. आणि व्हॉट ठोंब्या, किती लागलंय त्याला माहितीये का तुम्हाला? तू उठ. बस. आणि व्हॉट ठोंब्या, ए पोरी बाहेर काढ त्याला. ही कोण आहे माहितीये का तुला? कोण? या जंगलातला माकड. माकड कुणाला म्हणती ग? एका बुक्कीत गार करील. दादा म्हणतायत आपल्याला. जा फुट. कशाचा दादा? आणि दादा झालास म्हणून काय त्या बिचाराचं डोकं फोडणार आहेस तू? कशासाठी ही दादागिरी? त्याला सांगितलं होतं आपल्या ठेल्यात नाही म्हणून, पण तरी आमच्यात ठेलतो. का नाही खेळायचं त्याने तुमच्यात? पण तू कोण? रानातली चिमणी, आम्हाला विचारणारी. आणि तू कोण रे? जंगलातला राजा समजतोस काय स्वतःला? माझ्या बाबांना सांगून गोळी घालेन ना तुला, समजलं? दादा, दादाला दमती. दादा एकदा बोलला ना मग संपला विषय. एकदा दादाने सांगितलं ना आपल्यात खेळायचं नाही म्हणून, मग उपाय संपला. जा. कशाचा दादा आला? दादाची पंधा. काय नाव ग तुझं? आणि गावात नवीन दिसती. आपल्याशी टक्कर नाही घ्यायची. काय करणार रे तू? धमकी देतोस मला? गावात फिरू देणार नाही, आपल्याशी खेटायचं नाही. अरे अशी कशी वाटली का मी तुम्हाला? आणि तू रे दादा, अरे तो बिचारा म्हणून तू त्याला त्रास देणार? लाज वाटली पाहिजे तुला. आपण को लाज नाही, आता तुला सोडत नाही. अय्यो मेलो दादा, माझा हात गेला कामातून. बोरी सोड दादा, नाहीतर काय करणार
विलोब्याचा डोंगर? पण या विलोब्याच्या डोंगरावर काय आहे? गावातलं कोणी तिथं जात नाही. अल्ले तुला ताणतो? शी, कोणाला ताणायचं ते ताण, पण मला मात्र अजिबात ताण द्यायचा नाही. बोबडा कांदा. बोबडा कांदा. दादा, मला ही बोबडा कांदा म्हणाली. नाही, हिला आता थोडत नाही, थोबाली ती तुला ताणतो. ए, जा पण जाऊन पांडूलाच सांग ताणतो म्हणे. हे पण पांडू कोण? अरे तुझ्या त्या परम पूज्य पिताश्रींचे नाव काय आहे? बापाचं नाव म्हण ना सरळ सरळ. काय नाव रे तुझ्या बापाचं? पांडुरंग. मग जाऊन सांग त्याला या सखीने मारलं म्हणून. आले आता ही थती तोड. अरे बोबड्या, माझं नाव सखी. ताणतो पांडूला दम ताणतो. ए सखे, त्याच्या बापाने काय म्हणती का? काय रे, याच हाताने मारलेलास ना तू त्याला? याद राख, परत जर दगड उचललास ना तर हात तोडून हातात देईन. पांडू, ए पांडू. ए बोबडा, बापाला नावाने काय आग मारतो रे? आणि कशाला आग देतो त्याला? अक्कल आहे की नाही? चला सुटा आता इथून. आणि तुमच्यातलं जर इथे कोणी परत दिसलं ना तर चला जा. आता पांडू म्हणती काय? नाही, पांडूला दम ताणतो. तुझं आता का खातो? पण पांडूला दम ताणतो. अरे तुझ्या तर तू बाहेर ये रे. गेली ती लोक. अरे किती लागलंय तुला? थांब, मी औषध आणते. कशाला उगाच त्यांच्या नादी लागायला जातोस? मूर्ख, असं कोणाला मारतात का? रास्कल वाईट आहेत ती. आणि तू सुद्धा असा कसा रे? तुला त्रास नाही का होत? हो, होतो. किती लागलंय. बरं मला एक सांग, तुझं नाव काय आहे? अरे नाव, जसं माझं नाव सखी आहे तसं तुझं नाव काय आहे? ठोंब्या. ठोंब्या? ठोंब्या काय? शी, अरे असं कुठे नाव असतं का? आणि ठोंब्या म्हणजे माहितीये का तुला? ज्याला बोललेलं कळत नाही, ज्याला सांगितलेल्या प्रश्नांची उत्तर देता येत नाही, ज्याला सांगितलेली कामं करता येत नाही आणि जो शाळेत जात नाही, त्याला ठोंब्या म्हणतात. मला एक सांग, तुला सांगितलेलं सगळं कळतं की नाही? हो. मग ना हे औषध आत नेऊन ठेव. इथे नाही रे, आत नेऊन ठेव. शाबास. अरे तुला तर कामं पण करता येतात. मी चॉकलेट करतो. तू चॉकलेट खातोस? पण माझ्याकडे तरी नाहीये चॉकलेट. इथे कुठे मिळणार आहे या जंगलात? पण मी ना माझ्या मॉमला सांगेन येताना घेऊन यायला. अरे एकदम मस्त असतात चॉकलेट. मी खात नाही, चॉकलेट बनवतो. तू बनवतोस? तू चॉकलेट बनवतोस? हे खरं? हे चॉकलेट तू केलंस? खरं खरं सांगा, खोटं बोलायचं नाही. शपथ. माझा नाही विश्वास. का? नको. का? नको म्हटलं ना. पण किती जोरात ओरडलास तू माझ्यावरती. मला ना ते चॉकलेट जपून ठेवायचं होतं माझ्या म्युझियम मध्ये. अरे माझ्याकडे ना अशा खूप वस्तू आहेत ज्या एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत, त्या मी जपून ठेवते. तसंच मला हे चॉकलेट सुद्धा जपून ठेवायचं होतं. पण माझ्याजवळ खूप आहे, मी तुला देतो, कारण तू माझी सखी. हो, आजपासून आपण दोघं फ्रेंड्स. 노래를 부르며 랄라랄라
सांगताय. चल सांग काय करायचंय ते. तू फक्त विटी दांडू मध्ये एक मुठ आणि डक्का टोला खेळून दाखव. मूठ आणि डोक्का टोला, पण मला नाही येत हा खेळ. म्हणूनच मी तुला मंद म्हणतो. हे सगळेजण म्हण माझ्या पाठोपाठ, मंदावशीच्या अरे आधी मला शिकवा तरी, आधी मला समजून तरी घेऊ द्या कसं खेळायचं ते. मग ना मी एकेकाला बरोबर खेळून दाखवेन आणि त्यानंतर मी पण तुम्हाला एक गेम शिकवेन. माझ्या या लॅपटॉप मधला आम्हाला नको काय नसलं त्याचं ना दादा, यातली मोटर लय बोलती, फटात फटात. हे बोबड्याची मोटार चले फटात फटात, भूम बाप्पा भूम भूम भूम, भूम बाप्पा भूम भूम भूम, भूम बाप्पा भूम भूम. तूप पण कशाला हवंय तूप नाही, तूप होता एक थती दाटव ना, मोटर देती बोलते ते, फत्ताल फत्ताल नाही, धूम धूम. हे थांबव तुझी मोटार. ए पोरी, हे बघ याला म्हणतात दांडू. तुते बंधू. अरे ह्याला म्हटलं याचा बाप आला पांडू. यो दांडू आणि हिला म्हणतात इटी. हिला अशी ठेवायची आणि या इटीला असं आणायचं. एक मुठ डोक्का टोला तिळवेळेला चौकणार. आई शपथ, हे खेळणं तर खूप अवघड आहे. म्हणूनच मी म्हणतो, मंदावशी नाही खेळ सकती ती दांडू. धूम बाप्पा धूम धूम धूम, धूम बाप्पा धूम धूम. हे पुरे हा. आणि तुम्हाला तरी कुठे होतो माझा खेळ? घ्या ना लॅपटॉप आणि दाखवा खेळून. मग बघूया ना किती लेवल पार करू शकता ते. तुम्ही लोक एक साधी लेवल पण पार करू शकणार नाही. तुम्ही खेळत असाल तो विटी दांडू, पण मी हे खेळते. दादा तो थिलू ना एकदम मुत्तुत्तो, यात एक सैनिक असतो, तो तलवार घेऊन बाहेर निघतो. तलवार घेऊन निघतो म्हणजे झोपतो, निघतो नाही रे, तलवार घेऊन घरातून निघतो. हा म्हणजे घराच्या बाहेर येऊन निघतोच ना. दोंड्या तू ना म्हणताय, तलवार घेऊन तो त्याला निघेल. तू बाहेर जातो, सगळी कडे सैनिक असतात, तो त्याला तापत 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 असतो आणि तो पटकन दिवा देतो. पहिली लेवल संपली. अरे वा, तुला तर फारच माहिती या गेम मधलं. आहे का तुझ्याकडे कम्प्युटर? आणि कोणता आहे? माझ्यातले नाही, मामातले. खूप आहेत कम्प्युटर, त्यात तो दुकाने इंटरनेट. काय इंटरनेट कॅफे चालवतो तुझा मामा? सखे, हा बोबडा बोलायला बोबडा आहे, पण लय हुशार आहे बरं. एकदा पाहिलं की लक्षात राहतं त्याच्या. मग ते काय पण असू दे. पण सखे काय सखे? माझं नाव सखी आहे. जाऊ दे ना ती, ते तुम्हाला ताई पण म्हणतात. इथं ना अति दुखली लेवल. तुम्ही लोक पटकन लपा. ए बोबड्या, कोण आलं? अलाउद्दीन. आता हे कोणतं नवीन बेनं? दोंड्या, मी तुला ताणतोय ना. अति दुखली लेवल, अति ठगले लपतात आणि तू येतो. कोण येतो? त्या डोंगरावरचा वेताळ बाबा. ए कोणत्या डोंगरावरचा वेताळ? अगं तुला माहित नाही, तो उंच डोंगर दिसतोय ना, हा. तिकडे वेताळ तो. गावातलं कोणी तिथं जात नाही आणि जो जातो तो परत येत नाही. वर्षातून एक तरी बळी घेतोच वेताळ बाबा. अरे मग तर जायलाच पाहिजे ना तिकडे. ए फालतू डेअरिंग नाही करायची. करायला जाशील डेअरिंग आणि गायब होईल स्टेअरिंग. अरे छट, आपण नाही घाबरत कशाला. आणि तुम्हाला एक सांगू का, हे भूत, प्रेत आणि वेताळ अंधश्रद्धा असतात. मरा आपण नाही ना. आणि बापाला जर कळलं ना तर खेळ खाल्ला. बाप म्हणजे वेताच आहे आपला. दपता तू आला. आले लपा लपा. या.
वरती पॉइंट्स वाढतात. हे कसला भंगार गेम आहे. आपल्यात तसा नाही. एकी मूठ फाटली की झाला एक पॉइंट आणि लगेच टेडीमिडीला तिसरी लेवल. अरे सोपा नाही हा गेम. मग माझा गेम खेळायला पण टॅलेंट लागतं, कॉन्सन्ट्रेशन लागतं. अरे कोणी मंद नाही खेळू शकत हा गेम. हा बोबडा खूप टॅलेंटेड आहे. बोबडा हा हुशार पण लय भेटकट. लगेच तरकते त्याची. अरे त्याला म्हटलं जा त्या पडक्या वाड्यात तर जात नाही. आपण ना आपलं पण तुला ना त्या विंटाळ बाबाचा तोंडावर तू घाबरत नाही. अरे तू ना तर बापाला पण भीत नाही आपण. ए बाबा पांडूवाला ए बाबा पांडूवाला माझ्या बापाला पांडू म्हणाला ना तर वाईट होईल. नका रे म्हणू त्याच्या पप्पाला असं. अगं गंमत करतो आम्ही. असली गंमत करत जाऊ नका. आणि सांगा ना जाऊया का आपण त्या बेताळ बाबाच्या डोंगरावरती. आपल्याला म्हणायचं नाही आपण येणार नाही. अरे स्कॉलर मी येतो डोंगरावर तुझ्या बरोबर. ए ठोंब्या कशाला जायचं मराला तिथे. हा मी सगळे ना भेकड आले नंबरचे. आपण तयार आहे. फक्त पांडूला सांगावं लागेल. ए पळा पळा पांडू आला. ए पांडू चाले सैनिकी चाल. बूम बाबा बूम बाबा बूम बूम बूम. बूम बाबा. ए बोबड्या कुठे रे राहिला? तर ये की घरला. आलो आलो. आणि मग तुला सांगू का इथल्या सगळ्या गोष्टी ना फारच वेगळ्या आहेत. इथल्या मुलांचं बोलणं त्यांचं राहणं खूपच मजेशीर आहे. त्या पपड्याला तर वेळच नसतो. तो सकाळी जातो तो थेट रात्री येतो. रात्रीचे तो वाघाचे आवाज सुद्धा येतात. भीती पण वाटते मला. तसे ते वॉचमॅन काका असतात मदतीला. अगं मग तुला ना एक मज्जा सांगायची राहिली. इथे एक उंच टेकडी आहे एका वेताळ बाबाची. सगळे तिकडे जायला घाबरतात. तो डोंगर बळी घेतो म्हणे. अंधश्रद्धा दुसरं काय. पण मुलं खूपच चांगली आहेत. तू म्हटलंस ना तसं निखळपण आहे त्यांच्यात. तो जाणवतो मला. पण अजूनही ते स्कॉलरला आपलं असं करून घेत नाही. आय मिस यू मॉम. तू जर इथे असतीस ना तर त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगितलं असतंस. माझं तर ते अजिबात ऐकत नाही. आणि पपड्याला त्याला तर अजिबात वेळ नसतो. अगं मग तुला ना एक मज्जा सांगायची राहिली. इथे एक बोबडा पोरगा राहतो. सगळी जण त्याच्या वडिलांना चक्क पांडू म्हणून हाक मारतात. कसं काय मारू शकतात ग? तसं मी पण म्हणते पण मज्जा म्हण. हळूहळू मी इथे रमते. बट स्टील आय मिस यू मॉम. थती ए थती येते खेळायला. आज तू चक्क मला बोलवायला आलायस. मग आलो. अरे म्हणजे कालपर्यंत तर तुम्ही माझ्याशी भांडत होतात आणि आज चक्क इथे तू मला बोलवायला आलास. कसा काय? चालत आलो. पायानी. अरे सगळे पायानीच चालतात. डोक्याने कोणी चालतं का? पण तू इथे कसा काय आलास? आलो होतो पण तू त्या बोलतो ना ती बोलत होती लॅपटॉपवर. लॅपटॉपवर? माझ्या मॉमशी. अरे माझ्या आईशी. यावर बोलते तर काय? हो ऑनलाईन. तुला बोलायचंय? खरं बोलतायत ना? खरंच. थांब. सगळी हा धोंबा तिथं झालं इथं. तू त्याला ठोंब्या का म्हणालास? मंद आहे तो. तू जर त्याला मंद म्हटलास ना तर माझ्याशी तुझी दोस्ती होऊ शकणार नाही. जा तू. थती थॉली पण
दाखव ना तुझी आई चालू लॅपटॉप. आत ये रे. मग ऑनलाईन ये ना. या बोबड्याला तुझ्याशी बोलायचंय. सखी, अगं आताच तर बोललीस ना. आणि हा कोण ग? असं बोबडा लंगडा खुळा बोलू नये कोणाला, वाईट वाटत असतं. अगं पण मग मला याचं खरं नाव कुठे माहितीये आणि सगळेजण याला बोबडाच म्हणतात. पुरे आणि माहितीये मला, पण असं बोलू नये. चालतं ना तू, मला काही वाटत नाही. अरे पण बाळा, तुझं नाव काय? मधुर पांडुरंगा चरकताल. बघितलं जाईल किती कठीण आहे समजणं. आता हे थलपथल म्हणजे काय समजायचं ग? अगं त्यालाच विचार ना काय ते. थलपथल म्हणजे थलप माहितीये थलप? उंट 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 धोंदल. खडक तले कोणत्या मध्ये प म्हणजे खडक कर. पण मधुर, अरे चांगलं बोलण्यासाठी व्यायाम का करत नाही तू? म्हणजे काय ग मग? त्या नाटकाच्या शिबिरात शिकवतात तसं तोंडात पेन्सिल घेऊन बोलायचं, जिभेचे व्यायाम करायचे, बरोबर ना मग? एकदम बरोबर. कशाचा वापर कुठे करायचा, कसा करायचा ते आपल्याला कळायला पाहिजे. ओके, मग मी करत जाईल आणि या स्कॉलरला पण सांगेन तू दिलेले व्यायाम करून बघायला. गोंडस रे माझं पाडस, गुणाचं माझं लेकरू. पुरे बरं कौतुक. चल बाय. लावू दे ना ती. तुझी आई किती ताण बोलते. मग शेवटी आई कोणाची? मधुर, अरे तुलाच म्हणते मी. मधुर पांडुरंग खडपकर. तुला स्तुती छान करता येते हा. चल आपण परत भेटू. जरा स्तोत्र म्हणत जा, म्हणजे मग आपोआप जिभेचे व्यायाम होतात. तातू, मी तुम्हाला त्यांना बोलूनच देत होतो. चला बाय बाय. चला मधुर स्कॉलर, आपण खेळायला जाऊया. चल रे स्कॉलर. अरे हात आहे धरलाल. हो, तो पण खेळणार. आज मी तुम्हाला गोल करायला शिकवते. आज हा स्कॉलर गोल करणार. मी करणार गोल. येस. हे घे. अरे नीट मार. हा. गोल. ए थती, मी बघ कथा मस्त तो बतेलाय. ए माझा छान. हे बघ ना किती उंच दरवाजा आहे. दोन दोन खिडक्या पण ठेवल्या आहेत. वर बघ ना किती छान कळस केलाय. हा, तसा तुझा पण छान. ए पण ह्याच्यावर ना नुसती वालू जमत दिली. काही पण येत नाही. टोंब्या तू टोंब्या. तू ना तू जाय, तू चालायला. माझ्याशी खेळायचं नाही पण का? तू त्याला ठोंब्या का म्हणालास? मी तुला बोबड्या म्हणाली का? मी तर तुला मधुरच म्हणते ना. पण कधी मी तर म्हणतो तू काहीच बोलू नकोस. जा इथून. सखी, त्याला बोलू नकोस. बघितलंस का किती प्रेमळ आहे तो. अरे टॉली, चल टॉली. त्याची प्लीज मला मार तू. माझी दोस्ती करू नको. अरे असं बोलू नकोस रे. आपण मित्र आहोत एकमेकांचे. मग असं सॉरी बोलायचं नाही. आपल्या दोस्तीतून सॉरी, थँक्यू हे बाद करायचं, कळलं? चल आपण मिळून स्कॉलरचा खोका तयार करूया.
अरे किती मस्त खोपा तयार केलाय आपण. हा. फिर 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 हे हेरा फेरी. फिर 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 हेरा फेरी. अरे दादा तुझे दोन द्या बघ. धनली कंट मस्त खोपा केलाय. स्कॉलरनी केला या मंदारनी केला. काय या वयात ठोंब्याला. अरे थांबा. मी जातो. माझ्याबरोबर तुम्ही भांडण होतात. मी जातो. थांब. मधुर मारामारी काय करतोस. म्हणजे नाही कशाला बोलला तू का. तुझ्या बापाचा ऐका. अरे शटअप असं म्हणायचं नाही. आपण एका वेळेचे 5-6 जण आहोत. मग एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. आणि कशाचा दादा रे तू. काय वेगळं आहे तुझ्यात. बाकींपेक्षा थोडीशी जास्त शक्ती तेवढंच ना. पण त्याचा सुद्धा काय उपयोग. तर इतरांना धमकवण्यात. कशासाठी. अरे माझी मॉम म्हणते आपल्याकडे जे आहे ना ते इतरांना दिलं पाहिजे. शिकवलं पाहिजे. मी म्हणते की ज्ञान दिल्याने वाढतं. आणि तुम्ही कोणाशी स्पर्धा करता. तर या स्कॉलर बरोबर. कशासाठी. माझी मॉम म्हणते यांच्यासारखी निरागस मुलं अख्ख्या जगात कुठेच सापडणार नाही. त्यांच्या मनात कधीच छल कपट किंवा स्वार्थ नसतो. ते कोणाबद्दलही वाईट विचार करत नाहीत. ते नेहमी सगळ्यांची प्रेमानेच वागतात. मग आपण पण यांना प्रेम दिलं पाहिजे. तर मग आपण काय करतो. यांना त्रास देतो. डॉमिनेट करतो. बरोबर ना. अरे कशासाठी. काय त्रास आहे आपल्याला त्याचा. तुम्ही लोकांना सॉरी म्हणा. माफी मागा त्याची. अगं सखी आत्ताच तर तू म्हणाली ना सॉरी नाही असं. आपण सगळे दोस्त. सॉरी स्कॉलर. माझी मॉम म्हणते स्कॉलरची माफी माग. म्हणून सॉरी स्कॉलर. गोंड्या माझी नक्कल करतो. तुझ्या सर. चला आपण गोल खेळू. ए आज ते नाही ना. माझी ना किती दिवसांपासून इच्छा आहे त्या बेताळ बाबाच्या टेकडीवर जाण्यासाठी. सांगा ना जाऊया का आपण. मी येतो. माझ्याकडे ना ट्रेकिंगचं सामान आहे. आपण उद्या सकाळीच निघूया ना. उद्या मिशन बेताळ बाबाची टेकडी. बोला येणार तुम्ही. येस डॉक्टर. तुला जायचंय ना तर मग जा तू. मी एकटी नाही. मी एकटी नाही जाणार. मी एकटे गेले आणि रस्त्यात त्या बेटा बाबाने मला पकडलं तर आणि माझा बळी घेतला तर नाही. मी एकटी नाही जाणार. अरे मी येतो ना सोबत. सोबत पुढे चाललात. मी पण येतो. बघितले का तुमच्या या दादाची डेअरिंग. मी घाबरत नाही. पण या दोघांसोबत कोणीतरी मोठा पाहिजेच ना. मधुर स्कॉलर तुम्ही पण जा. पण मी परत येणार नाही. मी तर त्या बेताळ बाबाच्या टेकडीवरती झेंडा रोवूनच परत येणार. आपण अजिबात घाबरत नाही. मी ना खर्चात पण थकलोय आणि किती उंच आहे. आपण आराम करू. हसला तो हुसला. झटका येतो ना. आणि आता तुलाच लागणार. अरे माझ्या पायात गोळे आले. मला काही लाभ नाहीये. मी कोण. मग थकायचं नाही. घाबरायचं नाही. अरे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत
हा तुमचा पार करायचंय आणि त्या वेताळ बाबाला शोधून काढायचंय. बोला, येणार तुम्ही? आपुलका फुल सपोर्ट आहे. तुम आगे बढ़ो, माझा तुम्हाला खालून पाठिंबा आहे. ए, कोणी थांबणार नाही हा. सगळी जण माझ्यासोबत येणार आत्ताच्या आत्ता, कळलं? आणि याच्या पुढे नो आर्ग्युमेंट. Yes, Captain! We are ready! Let's go, guys! Captain! इथे दादा आहे. अरे वेड्या, दादा ते इकडे आहे. अरे हा दादा नाही, दादा वोट देणारा दादा आहे. अरे इथे दादा आहे. काय? थांबा. अरे हो, खरंच. सावकाश कळाले. अरे स्कॉलर, इथे बसून काय आहे? कोणी तुला हात नाही देणार आहे. तुलाच वरती यायचंय. अरे तुला स्पायडर माहितीये? भिंतीवरती चढताना कितीतरी वेळा पडतो, पण शेवटी वरती येतोच ना. अगदी तसं. फक्त एक पाऊल उचलायचं स्कॉलर. अरे माझी मॉम म्हणते, जो व्यक्ती फक्त एक पाऊल उचलू शकतो ना, तो काहीही करू शकतो. डोंगर चढू शकतो, समुद्र पार करू शकतो. त्याच्यासाठी काहीच अशक्य नाही. कमॉन स्कॉलर, वर ये स्कॉलर, वर ये. कमॉन. अरे आता परकांडात काय चालतोस? पाय उचलून टाक स्कॉलर. तू बस, तिथेच बस. काय झालं? पुढच्या मार. बरोबर बोलतात सगळे. ठोंब्याचे तू ठोंब्या. हो आहे मी ठोंब्या. तू पण म्हणतो ठोंब्या. मूर्ख पण. चला. अरे स्कॉलर, असं नव्हतं म्हणायचं रे मला. आय एम सॉरी. मी असं परत कधीच नाही म्हणणार. पण थोडंच राहिलंय. तिथेच तर जायचंय आपल्याला, त्या शिबिराच्या पलीकडे. कमॉन स्कॉलर, आपल्याला गोल करायचंय. वर ये स्कॉलर, वर ये. स्कॉलर, 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 स्कॉलर. बघितलं, शेवटी पोहोचलोच ना आपण. अरे इथेच तर यायचं होतं आपल्याला, या शिबिराच्या पलीकडे. आणि कुठे आहे तुमचा तो वेताळ बाबा? मला तरी नाही दिसला. मी म्हणत होती ना, अंधश्रद्धा आहे त्या सगळ्या. पण बघा ना, शेवटी पोहोचलोच ना आपण या शिबिराच्या पलीकडे. बोला, भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. क्षितिजाच्या पलीकडे नेपथ्य प्रसाद खडके, संगीत प्रदीप तोंडवरकर, संगीत संयोजन कुणाल तांबे, प्रकाश योजना विजय गोळे, प्रतीक मोहिते, रंगभूषा आणि वेशभूषा अथर्व स्कूल ऑफ फॅशनच्या रेहाना खान, यास्मीन शेख, प्रियंका म्हाला, तंत्रज्ञ दीपक निखरांजे, सुबोध कोरगावकर, ललित वराडकर, सहाय्यक शिल्पा शाह, रमेश शिंदे, श्रद्धा जाधव, आरती निकम, रवींद्र गुरव, अमरजीत विश्वकर्मा. विशेष आभार मुंबई मित्रचे समूह संपादक माननीय श्री अभिजित राणे सर आणि त्यांची टीम, अथर्व ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट माननीय श्री सुनील राणे सर यांचेही खास आभार.
हॅलो. एकदा जोरात टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ दे. सगळ्या बालकलाकार, हे बालकलाकार नाही येत ताई, सॉरी. एकदम सगळ्यांनी स्टेजवरती यायचंय, सर्वांनी. बापरे. तुम्हाला टाळ्या ऐकायला येत आहेत का? ऐकायला येत आहेत अजून. सिलिंग मजबूत आहे, काही हरकत नाहीये. तुमची पहिली ओळख, नावं सांगा पटापट. अनन्या. अगं मगाशी पूर्ण नाव सांगितलं ना. अच्छा. अनन्या मंगेश पोवाळे. हर्षित महेश वेंगुर्लेकर. मेधान शलग गुजराती. हार्दिका प्रवीण मिरकर. पार्थ नितीन चोडणकर. दुर्वा प्रशांत दळवी. हे होते रंगमंचावरचे कलाकार. परंतु मला वाटतं जेवणामध्ये जे स्वयंपाकाला चव मिठामुळे येते, हो ना, पण मीठ दिसत नाही. तसं मला वाटतं रंगमंचाच्या मागे बरीच तुमची टीम आहे. त्यांनी 1 मिनिटाकरता जरा स्टेजवरती यायचं. तुमची पण तितकीच मेहनत आहे, लाजू नका. एकदा जोरात टाळ्यांचा कडकडाट. ह्यांचं सुद्धा एकदम हार्दिक आपण स्वागत करूया. दीदी आप आ जाइए. खूप छान, आप भी आ जाइए. सगळ्यांची खूपच मेहनत होती. थँक्यू सो मच. आणि मला असं वाटतं की तुमच्या तिकडे रिमोट कंट्रोल तिकडे आहे. या नाटकाच्या दिग्दर्शिकांना विनंती करतो, वर्षाताईंना. आणि तुमचं कौतुक यांचं असं आहे ना की फार छोट्या छोट्या जागा होत्या. साधं म्हणजे बोबडा बोलण्याचं जे बेरिंग केलं होतं ते फार कठीण आहे. ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते खूप लिलया निभावलं. फारच अप्रतिम. छोटी जागा. नंतर त्यांनी चॉकलेट, तू कुठे गेला मुलगा? हां, चॉकलेट आहेत का? चॉकलेट की संपली आहेत? हां आहेत ना, ओके. तर ती जी चॉकलेट, जो वेंधळेपणा किंवा बावसळणेपणा होता तो सुद्धा त्यांनी अप्रतिम दाखवला. त्यानंतर त्यांनी जेव्हा चॉकलेट ऑफर केलं तेव्हा हिनी तो चॉकलेट खाता खाता डायलॉग बोलला. तो सुद्धा आपण तोंडात काही वस्तू असताना आपले शब्द हलतात. ते इतक्या छोट्या छोट्या जागा तुम्ही सगळ्यांनी छान म्हणजे पेरल्यात. आणि वर्षातही तुम्ही त्या फार चांगल्या त्या निभावून दिलात. ते फार ना, ते हॉर्लेक्स, बोर्नव्हिटा आणि बूस्ट मला वाटतं सगळ्यांना एकदम दिलेलं आहे. तर मी अधिक नाही बोलत, तुमच्याचकडे देतो. मला जरा 2 मिनटं बोलू द्या. केव्हापासून मी थांबली आहे. नमस्कार सगळ्या मान्यवरांचे आणि इथे उपस्थित लोकांचे सगळ्यांचं अभिनंदन, स्वागत. ह्या मुंबई मित्र पारितोषिक वितरण सोहळ्याचं तुम्हाला सगळ्यांना अभिनंदन. आणि माननीय श्री अभिजित राणे जे इथले मुख्य संपादक आहेत आणि त्यांच्या टीमचं पण खूप खूप अभिनंदन आणि आभार की त्यांनी त्यांच्या या पारितोषिक सोहळ्यात आम्हाला हा वेळ दिला, हा प्लॅटफॉर्म दिला ह्या छोट्या आमच्या ॲक्टर्सना. हे काम मी जवळजवळ 5-6 वर्ष झाली करते आहे. मी एक थिएटर आर्टिस्ट आहे आणि जेव्हा जेव्हा मी आदिवासीतली किंवा ग्रामीण मुलं बघितली तेव्हा मला असं खूप वाटायचं की ह्यांना जर थिएटर शिकवलं तर हे खूप छान काम करू शकतील आणि त्यांना आवडेलही. आणि जेव्हा माझे पती बोरिवलीमध्ये निवडून आले आणि आम्ही शिफ्ट झालो बोरिवलीमध्ये, तर मला आश्चर्य वाटलं की तिथे ग्रामीण आदिवासी पाडे आहेत आणि ग्रामीण भाग आहेत बोरिवलीमध्ये. आणि कोविडच्या वेळी ते बिलकुल शिकत नव्हते, कारण त्यांच्याकडे ना मोबाईल होते ना इंटरनेट होते. तर मी म्हटलं की ही संधी साधूया. आणि असं करता करता गोराई, मनोरी आणि बोरिवलीतले काही गरीब शाळा आहेत त्या मुलांना आम्ही शिकवलं आणि बरंच इंटेन्सिव्ह ट्रेनिंग झालं. असं करून 5-6 वर्षात आम्ही जवळजवळ 600 मुलं आत्तापर्यंत ट्रेन केली आहेत. वेगवेगळ्या इव्हेंट्स केलेले आहेत त्यांच्यासाठी. त्यांचे शो होतात, आम्ही त्यांचे शो करतो. त्यांना फक्त ट्रेनिंग नाही देत, त्यांना प्लॅटफॉर्म देतो जिथे ते त्यांचे कलागुण आहेत ते त्यांना प्लॅटफॉर्म मिळतो त्याच्यासाठी. असे करून आमचे 30 प्रोडक्शन्स ऑलरेडी झालेले आहेत. आणि ह्यांना आम्ही राज्यस्तरीय जे स्पर्धा असतात आपल्या
महाराष्ट्राचं हे एक संस्कृती आहे आणि ती मी जाणली. मी जरी मराठी थिएटर नाही केलेलं आहे, मी हिंदी आणि इंग्लिश थिएटर केलेलं आहे, पण जेव्हा मी हे एकांकिकेचं स्पर्धा असतात आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि ही खूप सुंदर असं आपलं ही संस्कृती आहे आणि त्यांच्यातलं ते पॅशन आणि त्यांच्यामधली ती क्रिएटिव्हिटी बघून मी म्हटलं की लहान मुलांमध्ये ही कला जोपासली पाहिजे आणि त्याचा हा आमचा ऑल प्ले प्रोडक्शन्सचा प्रयत्न आहे आणि पुढेही आम्ही हे करत राहू. ह्या मुलांनी खूप खूप मेहनत घेतली आहे. जवळजवळ 5-6 महिने ही मुलं काम करत आहेत आणि मेधांश आमच्याकडे 4 वर्षापासून आहे, अनन्या पोळे ही 2 वर्षापासून आहे, हार्दिका 1 वर्षापासून आहे, हा 1 वर्षापासून आहे. ही अक्षरशः कोरी आहे तरीही तिने सुंदर सगळ्यांना साथ दिलेली आहे आणि अथर्व टीमचं नेहमीच आम्हाला कुठलीही कल्पना असली माझी तरी ती लोक खूप मदत करतात. त्याच्याबद्दल खूप खूप आभार. आणि सगळ्यांचे इथे तुम्ही पेशंटली ह्या लहान मुलांचं हे नाटक बघितलं त्याच्याबद्दलही खूप आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्ही आज जाऊ शकता. धन्यवाद. वर्षाताई तुम्ही थांबायचं आहे, तुमचा सत्कार आणि सन्मान करतायत अभिजित सर. भारतीय तिकडे उपस्थित आहेत, माजी आमदार, त्यांचंही आपण एक हार्दिक स्वागत करूया. नमस्कार भारतीताई. पुष्पगुच्छ आणि शाल. भारतीताई सन्मान करतायत वर्षाताईंचा. धन्यवाद वर्षाताई. अरे